हॅलो, नमस्कार. मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आता भरपूर दिवसांनंतर किचनमधून व्हिडिओ स्टार्ट केला. तर आज मी बनवते आपल्या गणपती बाप्पांसाठी मोदक. तर आरती अजून बाकी होती, मग मी म्हटलं स्वयंपाकाच्या अगोदर मोदक बनवून घ्यावेत आणि त्याच्यानंतरच मग स्वयंपाक करता येईल. तर चपातीसाठी पीठ मळलंच होतं, तर म्हटलं आज तळणीचे मोदक करावेत. आणि सारण मी रव्याचं केलं, म्हणजे असं शिरा टाईपच आहे, पण म्हणजे शिराच म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे रवा भाजून घेतला तुपात, मग त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं दूध टाकलं आणि त्यामध्ये नंतर साखर टाकली. तर अशा पद्धतीने केलं आहे. तर पूर्ण कोरडा पण करू शकतो, पण मी असं केलं आहे. तर अगोदर ना 7च मोदक झाले एका चपातीमध्ये. आणि बरोबर म्हणजे नंतर ते कट करून करून जे उरले ना, त्यामध्ये बरोबर एक चपातीत 11 मोदक माझे झाले होते. तर हे बघा, अशा पद्धतीने एकदम सिंपल पद्धतीने मी मोदक बनवते आहे बाप्पांसाठी. शिऱ्यांच्या अगोदर गोळे करून ठेवले होते, पण ते थोडे ना चपाती पिठाच्या आकाराने जरा मोठेच झाले. मग त्याला पण मी हाफ करून घेतलं, म्हणजे जेवढं मला गरजेचं होतं तेवढं घेतलं. आणि मग ते जेवढं गरजेचं होतं तेवढं घेतलं, बाकीचं ठेवलं आणि मग त्याचाच मोदक बनवून घेतला. तर अशा पद्धतीने किती सुंदर मोदक झालेत, तुम्ही पाहू शकताय. तर बाप्पांचा सगळ्यात आवडतीचा पदार्थ म्हणजे मोदक. आणि ते करताना जे आपल्या मनात आनंद असतो ना, तो जरा वेगळाच असतो. तर पिल्लू गेला होता खाली मंडळात, गाणे वगैरे सुरू झाले का ह्याच्या लगेच इकडं अंगात येतं, लगेच म्हणजे मला जायचं करतो. तर मग तो गेला होता मंडळात. तर म्हटलं तो गेला आहे खाली, तोपर्यंत आपले कामं पटापट आवरून घ्यावेत, म्हणून मी अगोदर पीठ मळलं आणि लगेच मोदक करायला घेतले. म्हणजे अगोदर त्याचं सारण बनवलं आणि त्यानंतर मग मोदक बनवायला घेतले. तर आता हे पहा, ग्लासच्या साह्याने मी कट करते इथे. आणि जसे पहिले केले तसेच आता परत मोदक करून घेते. म्हणजे बरोबर मी 11 मोदक केले होते. जेव्हापासून मंडळ इथं आलं आहे ना, तेव्हापासून म्हणजे गणपतीच्या वेळेसपासून, तेव्हापासून त्याचा पाय काय घरातच टिकत नाही, त्याला बाहेरच जाऊशी वाटतं सारखं. आणि आज तर दिवसभर पाऊस होता, म्हणून मंडळातसुद्धा कुणीच नसेल मे बी, म्हणून काही ते गाण्यांचा आवाज वगैरे नाही आला. आणि गाण्यांचा आवाज नाही आला तर मग ह्याला पण नाही लक्षात आलं. पण जेव्हा लक्षात येतं आणि तेव्हा लगेच म्हणतो मला जायचं तिथं. आणि खूप एन्जॉय करतो तिथं जाऊन पण. आणि त्याला कसं होतं, घरात एकट्याला पण बोर होतं आणि करमत पण नाही, आणि एकदम बांधून ठेवल्यासारखं होतं त्याला. मी जाऊ देत नाही कुठे म्हणून. पण मग आता जाऊन देत असते मी थोडा वेळ, संध्याकाळचा अर्धा 1 तास आरतीच्या अगोदर. तर त्याला कसं झालं, तिकडे बीडला होते तोपर्यंत तिकडे सवय लागली. तो कंटिन्यू दुकानात जाऊन बसायचा मम्मीजवळ. आणि तो तिथंच म्हणजे खालीच राहायचा, वरती राहतच नव्हता माझ्याकडे जास्त करून, दुकानातच राहायचा. तर मग त्याला ती सवय लागली ना, बरेच दिवस झालं असं मोकळं हे वातावरणाची. तर इकडं आलं का त्याला परत बांधून ठेवल्यासारखं होत होतं. आणि त्याच्यामुळं मग त्याच्यानंतर लगेच काही 4-5 दिवसात तर मंडळ बांधलं त्यांनी तिथं. आणि मग तो जात होता मग संध्याकाळी तिथं. मुलं सगळे जमा होतात. आणि आता 1-2 दिवसात तर त्यांचे सगळे गेम्स वगैरे पण सुरू होतील. तर ह्यावर्षी बघू आता, याला एखाद्या गेममध्ये मी पार्टिसिपेट करायला देईन. तसं म्हणजे तो लहानच आहे, त्याला काही एवढं काही जमत नाही, आणि त्याला स्पर्धा काय असते हे पण अजून माहीत नाही आहे. पण अशा छोट्या मोठ्या स्पर्धेतूनच ह्या स्पर्धेची वगैरे सवय लागते लेकरांना. त्यामुळे मी त्याला ह्यावर्षी नक्कीच पार्टिसिपेट करवल कोणत्या ना त्या कोणत्या ह्याच्यात स्पर्धेत. आणि त्यानंतर आता मी इथं तुम्ही पाहू शकताय सगळे 11 मोदक आहेत ना, ते तळून घेते. तेल ठेवलं होतं आणि माईकवर कंटिन्यू अनाऊन्समेंट होत होती की आरतीला या वगैरे. आणि हा पण तिथं जाऊन माईकवरून मला बोलवतो, मम्मी आरतीला चल, असं तसं. म्हणजे हे मुलं बोलायला लावतात ते बोलतो. आणि त्यानंतर ना मी म्हटलं मोदक केलेच आहेत, मोदकसाठी तेल ठेवलंच आहे. तर मग पनीर पण लगेच तळून घ्यावं, मला पनीरची भाजी करायची होती आज. आणि आहोंनी पनीर आणून दिलं होतं. आणि मग ते नगरला गेले होते, त्यांचं काहीतरी काम होतं तोपर्यंत. मग मी म्हटलं स्वयंपाक करून ठेवावा, पण काय खालून अनाऊन्समेंट होत होती. तर मग फक्त मोदक झाले आणि मग पनीर फ्राय करून घेतलं मी. आणि मग बाकीचा स्वयंपाक ना मी आल्यावर केला.
तर एकदम पटापट मी म्हटलं होतं की नाही का वेळेत, म्हणून पटापट कापत होते मी. त्याचा आकार वगैरे पण बघितला नाही, लहान मोठं कसं पण कापून दिलं. आणि जोपर्यंत पनीर कापत होतं तोपर्यंत बाकीचे राहिलेले मोदक ते सुद्धा छान तळून झाले होते. आणि म्हणजे तळणीच्या मोदकचा नाही कसा स्वादच वेगळा आहे. तसं उकडीचा मोदक पण भारीच लागतो, पण तळणीचा मोदक जरा जास्त छान लागतो असं मला वाटतं. तर तुम्हाला कोणता मोदक आवडतो ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसं तर गणपती बाप्पांना गोड पदार्थ कोणताही असला तरी तो आवडतोच. तर चला आता ना मी इथे पनीर मस्त छान तुकडे तुकडे करून घेतलेत आणि त्याला छान फ्राय करून घेते. पनीर फ्राय करून झालं आणि मला लगेच आरतीला जायचं होतं खाली. मग मी ना सगळं झाकून वगैरे ठेवलं. हे बाई इकडं पनीर ठेवलं, तेल होतं ते झाकून ठेवलं, मोदक झाकून ठेवले, पीठ भिजवलेलं होतं ते झाकून ठेवलं. आणि मग खाली आले तर हे बघा, खाली आले तर हा असं मस्त चालू आहे यांचं खेळणं वगैरे. पाऊस नेमकीच पडून गेला होता म्हणून सगळीकडं ओला आहे. तर म्हणजे मला भीती वाटत होती की हा पडतो की काय, मी त्याच्या मागंच पळत होते. पण मी नसतानासुद्धा तो छान खेळतो. पण तेच ना एक काळजी लागतेच. त्यानंतर मग आरती सुरू झाली आणि मस्त अशी गणपती बाप्पांची आरती झाली. आमची कॉलनीतले सगळे जमा होतात आरतीच्या वेळी आणि खूप छान वाटतं, वातावरण छान असतं आरतीचं. आणि गणपती बसले तसं ना दुपारचं संध्याकाळचं पाऊसच चालू आहे, असं जास्त काही हेच होत नाही आहे म्हणजे स्पर्धा वगैरे घ्यायला. आणि आता थोडंसं उघडल्यासारखं वाटतं आहे. पण 3 दिवस आता परत गौराईमुळं कोणाकडेच टाईम नसणार आहे स्पर्धेसाठी. तर असं आहे. आणि हे बघा कशा आरतीला टाळ्या वाजवतोय, नुसता पळतो इकडं तिकडं. त्यानंतर मग मी चपात्या करून घेतल्या आल्या आल्या. तर मग म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं की मी कशा पद्धतीने चपात्या करते. शेवटच्या 2 चपात्यावर राहिल्या होत्या, मग मी तेव्हा व्हिडिओ ऑन करून दिला. आणि आल्याना मोबाईल पण मी चार्जिंगला लावला होता, चार्जिंग कमी झाली होती त्यामुळे. आणि मस्त आता चपात्या लाटून घेते. तर मी ना पिठं वगैरे ते सगळं बीडवरूनच मम्मीने दिलं होतं, कारण मी आल्यानंतर कधी दळण करणार, कधी पिठं हे करणार. त्याच्यामुळे मम्मीने ते दळणं दिले होते मला. ज्वारीचं पण दिलं होतं आणि गव्हाचं पण दिलं होतं. तर खूप सुंदर चपात्या येत आहेत म्हणजे ह्या गव्हाच्या. आहोंना तर खूप आवडत आहेत. म्हणजे ते म्हणतात की तू अगोदर अशा नव्हते करत, आत्ता छान करते. पण मी चपात्या पहिलं जसं करते तसंच आत्ता पण करते. पण त्यांना मे बी ते गहू जास्त त्या सॉफ्ट होत आहेत त्या चपात्या त्या गहूच्या, त्याच्यामुळे त्यांना त्या आवडत आहेत. तर तुम्ही पाहू शकता मस्त छान टम्म फुगतात, पण माझ्या चपात्या छान होतात. आणि यांना तर फार आवडतात, खूप छान म्हणजे एकदम सॉफ्ट चपात्या होतात. तर आज जरा 2-4 एक्स्ट्राच केल्या. मग म्हटलं त्यांना सकाळी चहा चपाती फार आवडतं ना, मग मी तेव्हा देईल म्हणून. आणि मला श्रद्धाच्या घरी पण जायचं आहे ना, तर मग नाश्त्याला चहा चपाती केली ना तर मग एवढं काही राग हे होणार नाही. तर सकाळी सकाळी नाश्त्याचं घाई म्हटल्यावर. आणि त्यांना पण ना मंथ एंड आहे, संडे असूनसुद्धा त्यांना पण कामाला जायचं आहे. आणि मलासुद्धा मग श्रद्धाच्या घरी जायचं आहे महालक्ष्मीसाठी, गौराईसाठी. तर मग म्हटलं सकाळी सकाळी लवकर आवरल म्हणून चपात्या 1-2 एक्स्ट्राच करून ठेवल्या मी. आणि आता या ठिकाणी आता झालेल्या आहेत दोन्ही पण चपात्या. आणि किती नाही म्हणलं ना, चपात्या केल्यानं सगळीकडं पांढरं सगळं पीठ उडतंच त्याचं. तर लगेचच सगळं क्लीन पण करून घेतलं. मग अजून आले नव्हते बाहेरून, तर म्हटलं ते येऊपर्यंत मग लगेच गॅस ओटा वगैरे क्लीन केला, भांडे वगैरे घासून घेतले, जे काही राडा झाला होता ते सुद्धा क्लीन करून ठेवला. आणि मग जेवण झाल्यानंतर ना मग फक्त जेवणाचे ताटं, एक कढई वगैरे एवढंच पडतं. आणि मग ते जेवण झाल्यावर तेवढं घासायला काही वाटत नाही. पण पूर्ण मग जेवण झालं आणि पूर्ण एवढं मोठं भांड्याचा पसारा असला ना तर मग खूप असं हे होतं, जेवण झाल्यानंतर नको वाटतं करायला. म्हणून मी काय करत असते, स्वयंपाक करून घेतला का लगेच सगळं घासून पुसून ठेवून देत असते. आणि नंतर राहिलं तेवढं 2-4 राहतील मग तेवढे पटकन करून घेत असते. मग 2-4 असलं ना मूड पण येतो पटकन काम करायला. आणि त्यानंतर सगळं स्वयंपाक वगैरे झाला. मग आले. मग त्यानंतर मी हे घेतलं, नैवेद्य भरायला घेतला. तर आज मी पनीरची भाजी केली होती, चपाती आणि मोदक. मग बाप्पांना नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून आरती करून घेतली. जसं की बिट्टूनी, मी, देवांशनी आम्ही 4 होतो. आणि मी पलीकडून उभं राहिले, माझ्या लक्षातच नाही. तर ह्या सगळ्यांमध्ये मीच झाकून गेले पलीकडे. तर मस्त छान आरती झाली. आज थोडा उशीरच झाला आरतीला, पण आहोंना थोडं काम होतं ना नगरला, मग ते गेले होते. तर मग ते आल्याशिवाय मग मी नाही करत आरती, कारण सकाळी
सकाळची आरती पण आम्ही दोघं सोबतच करतो, त्यांना ऑफिसला जायच्या आधी, आणि संध्याकाळची आरतीसुद्धा ते ऑफिसवरून आल्यानंतरच करतो. तर अशी सवय लागली दोघांची, तर ती एकटीला नाही करू वाटत, त्याच्यामुळं मी एकटी करतच नाही. थोडा उशीर झाला तरी मग दोघं सोबतच करतो. तर मस्त आरती झाली आणि त्यानंतर मला शुभमच्या इथं पण जायचं होतं. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच की मी एक गौराईची साडी घालून दिली होती आणि एक गौराईची साडी घालायची राहिली होती. तर मग मला हे सगळं उरकून जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांच्या घरी पण जायचं होतं. तर इतकी धावपळ होते ना माझी, पण छान, मला फार आवडतं. मी हे दिवस खूप एन्जॉय करते सणासुदीचे, आणि त्यातले त्यात आपली क्रिएटिव्हिटी दाखवायचे दिवस आहेत हे. गौराईला साडी नेसवणं वगैरे, गणपतीचं डेकोरेशन वगैरे हे सगळं. आणि गणपती हे कलेचे देवता आहेत, त्यामुळे मला तरी असं वाटतं की आपण आपली कला त्यांच्या 10 दिवसांमध्ये दाखवलीच पाहिजे. तर त्याच्यामुळे मग मी खूप आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी करते. आता उद्या मी श्राद्धाच्या पण घरी जाणार आहे, तर तिथे पण मी सगळं तुमच्यासोबत शेअर करेन की कसं काय काय होतं, कशी साड्या वगैरे घालतो. कारण त्यांचा तर नवीन बॉड्या घेतलेल्या आहेत आम्ही आत्ताच, फायबर बॉडी. तर त्यांच्या पिल्लांच्या पण फायबर बॉडी घेतल्यात आणि महालक्ष्मीच्या पण. तर ते पण मी तुमच्यासोबत सगळं शेअर करेन. आणि इथं बघा बिट्टू आल्या त्या पिल्लूच्या बॉडीसोबत खेळत बसला. लक्ष्मी आईचे पिल्लू नसतात का, त्यांची बॉडी आहे, तर त्यांच्यासोबत खेळत बसला. तर इथे बघा त्या दिवशी घातलेली साडी तिथे त्यांनी ठेवलेली आहे लक्ष्मी खाली, आणि आता दुसरी घालायची, त्यासाठी आम्ही दोरा ओवून घेतोय. तर दुसरी साडी ना मी वांगी कलरची आहे, तुम्हाला सांगितलंच होतं कालच्या व्हिडिओत की एक ग्रीन आहे आणि दुसरी वांगी कलरची आहे. तर त्याच्या अशा प्लीट्स अगोदर बनवून घ्यायच्या, आणि नंतर कसं काय काय केलं ते तुम्हाला पूर्ण मी त्या डिटेल कालच्या व्हिडिओत शेअर केलेलं आहे. जर तुम्हाला पाहायची असेल साडी डिटेलमध्ये कशी केली काय केली, तर तुम्ही नक्की जाऊन तिथे तो व्हिडिओ पाहू शकता. तर अशा पद्धतीने ही 10-11 वार साडी होती ना, तर खूप जास्त प्लीट्स आल्या त्याच्या, आणि त्यात आम्ही काय केलं, डबल फोल्ड केलं त्याला आणि मग प्लीट्स करायला घेतल्या. तर त्याच्यामुळे मग ते थोडंसं जास्तच झाल्या. आणि इथं बघा हा मध्ये 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 याचं चालूच आहे, आणि त्यात तो पण अशा वेळेला ना जास्त त्रास देतो, चिडचिड करतो. मला तरी वाटत होतं बहुतेक त्याला झोप आली होती. नंतर मी ना त्याला म्हटलं तू थोडा वेळ जाऊन बेडरूममध्ये खेळ, आणि बेडरूममध्ये खेळत असतानाच तो तिथंच झोपून गेला. शेवटी मला त्याला जाताना उचलून न्यावं लागलं. तर असं आहे, पण काही वाटत नाही. ह्या दिवसांमध्येच असतं हे. एरवी तर आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्येच असतो, पण अशा वेळेलाच मला आवडतं. मेन म्हणजे मला आवड आहे या सगळ्या गोष्टींची, त्यामुळे मी एन्जॉय करते हे सगळं करायला. तर अशा पद्धतीने आता इथे साडीचं पण झालेलं आहे करून. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशा पद्धतीने वाटते साडी हे आज दाखवलेली तीसुद्धा. आणि जर कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा, आणि इथून पुढचे व्हिडिओसुद्धा नक्की पहा, कारण इथून पुढचे येणारे व्हिडिओ तर इतके सुंदर असणार आहेत ना. गौराईचा साज वगैरे, त्यांचं पूजन वगैरे आम्ही कसं करतो काय, ते सगळं मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या व्हिडिओसाठी आणि येणाऱ्या सणासाठी. तर चला, असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ. तर पुन्हा भेटूया अशा छान नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.